मयूर नाश्ता चालेल. घे. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत बाजरी उपमा. चला तर मी इथे बाजरी आणि राजमा रात्रभर भिजत ठेवून सकाळी कुकरला 4 शिट्ट्या करून घेऊन शिजवून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, आलं लसूणची पेस्ट आणि कांदा टाकून छान परतवून घ्यायचं. यामध्ये बीट, गाजर टाकून घेतले. त्यामध्ये अर्धी काकडी चिरून टाकली आणि चिरलेला टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर टाकून छान मिश्रण परतवून घेतले. या मिश्रणामध्ये सर्व मसाले ॲड केले. त्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर, घरचा काळा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घेतले. आता यामध्ये आपला फेवरेट मॅगी मसाला क्यूब टाकून मिश्रण छान एकत्र करून 1 मिनिट परतवून घेतले. या परतलेल्या मिश्रणामध्ये शिजवलेली बाजरी आणि थोडासा राजमा टाकून मिश्रण एकजीव करून 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतले. तयार झालेला आहे आपला हा असा बाजरी उपमा. प्लेटमध्ये छान सर्व करून या प्लेटमध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर, किसलेलं खोबरं आणि वरतून थोडासा राहिलेला शिजवलेला राजमा टाकून रेडी आहे आपली पौष्टिक अशी बाजरी उपमा रेसिपी. फ्रेंड्स, तुम्हीही नक्की ट्राय करा. भेटूयात अशाच नवीन रेसिपींसाठी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत